भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व परिसरामध्ये विविध राजकीय पक्ष व संघटनांचे बॅनर लावले जातात, तसेच पानटपरी व हातगाडी लावली जाते। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जात नसल्यामुळे या परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत नो हॉकर झोन घोषित करावे अशी मागणी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने सातारा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेले आहे। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देणार आहोत। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया साहेब आणि रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जंजाळे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, या संस्थेच्या वतीनं आज आम्ही जे निवेदन देत आहोत ते महत्त्वाचं नियोजन यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसर जो आहे तो पुतळा परिसरामध्ये 100 मीटरपर्यंत नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करावा, याबाबतचं आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। त्याबरोबर आमच्या काही मागण्या आहेत। त्या मागण्या अशा पद्धतीनं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मारक आणि परिसरामध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे फ्लेक्स बॅनर लावले जातात, तसेच पानटपरी हातगाड्या लावल्या जातात। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जात नाही। त्यामुळे पुतळा आणि पुतळा परिसरामध्ये 100 मीटरपर्यंतचा जो एरिया आहे तो नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करावा। त्यानंतर आमची दुसरी एक मागणी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या दर्शनासाठी तसेच विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने हजारो अनुयायी येत असतात। त्यांच्या 24 तास पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी व पुतळा परिसराची नियमित स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात यावं, कारण आम्ही ज्या वेळेला येतो त्यावेळेला पुतळ्याच्या इथं अस्वच्छताच असते। त्यामुळे ही मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच राष्ट्रीय कार्यक्रम यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणि पुतळा परिसरामध्ये उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरण करणं आवश्यक आहे। तसं होताना कधीकधी आम्हाला दिसत नाही आहे। त्यामुळे ही मागणी करणं गरजेचं वाटलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची संख्या या पुतळा परिसरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे। कार्यक्रमाच्या अनुषंगानं दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे इथली जी जागा आहे ती अपुरी पडत आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील जी जागा आहे, मोकळी जागा, ती 10 फुटापर्यंत पाठीमागं वाढवावी त्या भिंतीपासून आणि संपूर्ण पुतळा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेले ऐतिहासिक वास्तुशिल्प या ठिकाणी उभारण्यात यावं आणि त्याचं सुशोभीकरण आणि संवर्धन करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही त्यांना निवेदन देत आहोत।